जय शिवराय मित्रांनो, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच VJNT या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि या योजनांच्या माध्यमातून जे काही बंजारा समाजातील VJNT प्रवर्गातील बेरोजगार तरुण असतील अशा तरुणांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी कर्ज योजनासुद्धा असतात। आता त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या योजना आहेत, कोणत्या योजनेच्या माध्यमातून किती कर्ज मिळतं, त्यासाठी किती अनुदान असतं याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या महामराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, हे आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित म्हणजे VJNT यांच्यासाठी असलेल्या महामंडळाची वेबसाईट। आता या वेबसाईटवर ज्या काही योजना आहेत त्या सर्व आपल्याला सविस्तरपणे बघायच्यात आणि याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज असतात। जर आपल्याला या योजना ऐकल्याच्या नंतर ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती हवी असेल तर आपण तशी नक्कीच कमेंट करावी। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला मुख्य कंपनी आणि उपकंपन्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे अर्ज इथं दिसतात। आता मुख्य कंपनी आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित आणि त्यामधील ह्या उपकंपन्या आहेत 6। त्यामध्ये राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान के मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळ हे लोहार समाजासाठी, मारुती चव्हाण महामंडळ हे वडार समाजासाठी आणि राजे उमाजी नाईक हे रामोशी समाजासाठी। त्यानंतर आहे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ ही उपकंपनी गवळी समाजासाठी आहे। त्यानंतर विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ हे विणकर समाजासाठी आहे आणि त्यानंतर श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यामध्ये नाथपंथीय समाज, नाथपंथी डवरी गोसावी नाथजोगी भराडी जोगी किंगरीवाळ मर्याईवाले बहुरूपी गोसावी स्मशानजोगी बाळसंतोषी किंगरीवाले गोंधळी डोंबारी चिडकुब्दी असे यामध्ये येतात। आता आपली जी मुख्य कंपनी आहे VJNTची वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, समजा इथं ऑनलाईन अर्ज करायचा तर यामध्ये या प्रकारच्या योजना आहेत। यामध्ये 25% बीज भांडवल कर्ज योजना आहे। स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बीज भांडवल रूपाने 25% सहभाग, 4% व्याजदर आणि 5 वर्षाची परतफेड सुविधा या माध्यमातून दिली जाते। बँक सहभाग 75% असून प्रकल्प मर्यादा ही 5 लाख रुपयापर्यंत आहे। यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज आपल्याला इथून करता येतो। त्यानंतर दुसरी योजना आहे 1 लाख रुपये थेट कर्ज योजना। लघु उद्यमासाठी रुपये 1 लाख थेट कर्ज, नियमित परतफेडीवर व्याजमुक्त सुविधा आणि 48 मासिक हप्ते या पद्धतीने याचा भरणा असतो। वेळेवर हप्ता भरणाऱ्या लाभार्थींना पूर्ण व्याज परतावा या माध्यमातून मिळत असतो, म्हणजे आपल्याला हे पैसे बिनव्याजी पडतात। त्यानंतर आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना। ही 15 लाखापर्यंतच्या कर्जावर 12% मर्यादित व्याज परतावा PFMS प्रणालीद्वारे थेट आपल्या खात्यामध्ये जमा होत असतो। महामंडळाच्या मान्य LOI नंतरच बँक कर्ज प्रक्रिया पूर्ण करा, म्हणजे आपल्याला यासाठी अगोदर अर्ज करावा लागतो। अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला LOI जनरेट होतो आणि तो LOI मग आपल्याला बँकेत दाखवून त्यावर कर्ज मिळवता येतं, अशी ही योजना आहे। जर तुम्हाला या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर नक्कीच कमेंट करा, आपण त्याबद्दलची पुन्हा सविस्तर माहिती देऊ। त्यानंतर आहे गट कर्ज व्याज परतावा योजना, म्हणजे जे काही या VJNT प्रवर्गातील गट असतील, बचत गट असतील, स्वयंसहायता गट असतील, काही सहकारी संस्था असतील तर यांच्यासाठी ही योजना आहे। आणि या योजनेमध्ये गटातील किमान 5 पेक्षा जास्त सदस्य व अधिकृत हे प्रतिनिधी असणं गरजेचं आहे आणि यांची नोंदणीसुद्धा आवश्यक आहे। अशा गटांनासुद्धा या योजनेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो। तर मित्रांनो, जर असे आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण नक्कीच कमेंट करा, आपण त्याबद्दलची नक्कीच पुन्हा माहिती देण्याचा प्रयत्न करू। कोणती कागदपत्रे लागतात हे सुद्धा आपण सविस्तर माहिती देऊ। मात्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, इतर बांधवांना ही माहिती
शेअर करा. धन्यवाद.